ही म्हैस जवळपास 13-14 लिटर चालते. गायचा विषय असा असतो की काम लेट झालं तर त्यांचं काही वाटत नाही, पण मशीनचं सकाळी 7ला आणि संध्याकाळी 7ला झालीच पाहिजे. ही म्हैस आता पहिलीच वेताची. असा विषय की कासाची ठेवून जर ते व्यवस्थित असेल तर म्हैस दूध देते. महिलांना म्हणजे अतिशय सोपा व्यवसाय. 14 म्हशी गाभण आहेत आमच्याकडे. पालनमध्ये दवाखाना जास्त असतो आणि दुधाला दर कमी. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, सध्याच्या आपण काळामध्ये पाहतोय की काही लोक बऱ्यापैकी शेतीला जोड व्यवसाय करू इच्छितात आणि मग जोड व्यवसाय करत असताना आपण गाय पालन करावं की म्हैस पालन करावं असे वेगवेगळे प्रश्न शेतकरी मित्रांना असतात. तर शेतकरी मित्रांनो, आज अशाच एका म्हैस पालनावरती आज आपण या ठिकाणी आलेलो आहेत. तर या ठिकाणी एक महिला आहेत. तर पहिल्यांदा आपण त्यांचं संपूर्ण नाव आणि पत्ता या ठिकाणी विचारणार. तर नमस्कार ताई. नमस्कार. तर ताई, मला तुमचं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव कल्याणी संतोष हंडाळ. आम्ही पायागाव मधील गांडळवाडीमध्ये राहतो. बर, हा जो आता तुमचा जो म्हैस पालन हा जो व्यवसाय आहे हा किती वर्षांपासून करतायत तुम्ही? आम्ही जवळपास 10 वर्षांपासून चालू आहे. बर, आणि ह्याची जी सुरुवात आहे या म्हैस पालनाची सुरुवात ही तुम्ही कशी केलेली आहे? आम्ही लहान पाड्यांच्यापासून म्हशीपर्यंत चालू केलेली. म्हणजे लहान कशी, म्हणजे किती मशीन पासून तुम्ही सुरुवात केली? आम्ही आधी 4-5 मशीन पासून चालू केली होती. बर. आता ह्या ज्या म्हशी तुमच्या किती आहेत? सगळ्या गोट्यात किती म्हशी आहेत सगळ्या? आता 17-18 म्हशी आहेत. 17-18 म्हशी आहेत. बर, मग आता त्यांचं दूध किती जातंय? सध्याला दूध किती जातंय तुमचं? आता सध्या 40-50 लिटर चालू आहे एका टायमाला. 40 ते 50 लिटर एका टायमाला. बर, आणि मग ह्यांचं जे काही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जे नियोजन आहे सकाळी उठल्यापासून ते कसं असतंय? सकाळी उठल्यानंतर आम्ही आधी दहा काढतो, दहानंतर शेण पाणी कुटी. बर. 10च्या आतमध्ये त्यांना खायला पाणी सगळं होतं. बर. तर तुम्ही संध्याकाळचं कसं नियोजन असतंय? संध्याकाळी आम्ही कुटी एकच टाइम टाकतो सकाळीच. बर. कुटीमध्ये काय काय असतं? कुटीमध्ये फक्त वाढचं असतं. वाढ. आणि पेंड मध्ये काय काय देताय? सरकी पेंड, भुसा, गोळी पेंड. सरकी पेंड, भुसा पेंड आणि गोळी पेंड. बर, मग आता हा जो म्हैस पालन व्यवसाय तुम्हाला काय कुठल्या अडचणी वाटतात का? म्हणजे कसा व्यवसाय काय वाटतंय तुम्हाला? ह्यात अडचण कुठलीच अशी वाटत नाही. ह्याला दवाखाना पण कमी लागतो. मग तर आता आपण बघतोय की इकडं तुमचं गाय पालन पण आहे आणि इकडं म्हैस पालन पण आहे. मग तुम्हाला काय, म्हणजे म्हैस पालन योग्य वाटतंय का गाय पालन योग्य वाटतंय? गाय पालन मध्ये दवाखाना जास्त असतो आणि दुधाला दर कमी असल्यामुळं आता सध्या म्हैस पालनच काय आवडते. म्हणजे हे म्हैस पालनच तुम्हाला परवडतंय? हो. बरोबर. मग तुमचं कसं काय, म्हणजे तुम्ही किती जण हे गोटा हँडल करता? आम्ही हा गोठा 4 जण हँडल करतो. म्हणजे सकाळी 4 जण असतात पण संध्याकाळी 2च माणसं असतात. बरोबर. समजा जर आता एखाद्या कोणाला शेतकऱ्यांना जर हा व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर त्यांना काय सांगाल तुम्ही की कसा चालू करायला पाहिजे त्यांनी व्यवसाय? म्हणजे महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं की म्हणजे काहीतरी आपण करायला पाहिजे सतत, तर तुम्हाला काय वाटतंय एखाद्या जर महिलांना जर करायचा असेल व्यवसाय चालू? महिलांना म्हणजे अतिशय सोपा व्यवसाय. म्हणजे महिला दिवसभर लक्ष राहतं महिलेचं. त्यामुळे हा व्यवसाय हा महिलांसाठीच पाहिजे असं आम्हाला वाटतं. बर. तर मला आता ताई सांगा की किती म्हशी तुमच्याकडे गाभण आहेत आणि किती म्हशी दूध देत आहेत? आता 14 म्हशी गाभण आहेत आमच्याकडे. बर. आणि त्यातल्या 2-4 दूध पण देतात आणि गाभण पण आहेत आणि वेलेले 4 म्हशी. बर. गायचा विषय असा असतो की काम लेट झालं तर त्यांचं काही वाटत नाही, पण मशीनचं सकाळी 7ला आणि संध्याकाळी 7ला झालीच पाहिजे. नाही तर म्हैस एका टायमावर आलीच समजा. म्हणजे टाइम टू टाइम काम होणं गरजेचं आहे. टाइम टू टाइम काम होणं खूप गरजेचं आहे मशीनच्या धंद्यात. त्यांना टायमिंगला खायला पडलंच पाहिजे आणि टायमिंगला त्यांची झालीच पाहिजे. हो का? ही म्हैस आम्ही घेतलेलीच आहे पण ही जवळपास 16 लिटर चालते. ही 16 लिटर चालते 2 टायमाला. बरोबर. याच्या पुढची म्हैस? ही म्हैस जवळपास 13-14 लिटर चालते. 13 ते 14 लिटर 2 टायमाला. आणि किती वेळ वेताची ही म्हैस? ही म्हैस 3ऱ्या वेताची आणि ही म्हैस 4थ्या वेताची.
बरं बरं. ही म्हैस ही म्हैस आता पहिल्याच वेताची. पहिल्याच वेताची आहे का? हो. बरं बरं. ही किती चालते? 9 लिटर चालली पहिल्या वेताला, आता 8 ली. आता 8 का? हो. बरं बरं. ठीक आहे. ही पुढची म्हैस ही पण म्हैस पहिल्याच वेताची. पहिल्याच वेताची का? हो. बरं. आता ताई एक आणखीन एक असा प्रश्न आहे की समजा जर एखाद्याला जर म्हैस जर खरेदी करायची असेल तर ती कशी बघून खरेदी करायला पाहिजे? कासाची ठेवण मुख्य म्हणजे अशी लहान साडाची पाहिजे. बरं. म्हणजे लहान साडाची पाहिजे. हा. हा. जाड साडाची म्हैस दूध कमी देते. बरं. आणि मुख्य म्हणजे म्हैस मोठी पण पाहिजे. बरं बरं. असा विषय की कासाची ठेवण जर ते व्यवस्थित असेल तर म्हैस दूध देते. बरं बरं. ठीक. आता हे एवढं एक म्हशीच सांगा फक्त एवढा. ही म्हैस किती वेताची, किती लिटर दूध देते? ही म्हैस आता 12 लिटर चालू आहे. बरं. 2 टायमाला. 2 टाइम. आणि किती वेताची आहे? ही 3ऱ्या वेताची म्हैस आहे. 3ऱ्या वेताची. हो. बरं. ठीक. तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता एक महिला असून देखील अशा पद्धतीचा हा गोठा या ठिकाणी ह्या हँडल करत आहेत. जवळजवळ 18 म्हशींचा हा गोठा आहे आणि खरंच एक सुसज्ज नियोजन या ठिकाणी यांनी केलेलं आहे. तर प्रथमतः त्यांचं देखील त्यांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि शेतकरी मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.